नमस्कार. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना तो आहे कॅप रजिस्ट्रेशन आणि जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जी स्टेज आहे त्याबद्दल. खरं तर MHT CET 2024चा जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर झालेला आहे. मग रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेज येते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कॅप रजिस्ट्रेशन. मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी दोन गोष्टींवरती मेनली फोकस केलाय. एक म्हणजे काय, या वर्षीची कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती स्टार्ट कधी होणार आहे, या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, FC सेंटर्समध्ये काय असतं, फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे काय आहे, ऑनलाईन स्क्रुटिनी म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण का या गोष्टी तुम्ही आतापासून जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. सुरुवातीला खरं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कॅप रजिस्ट्रेशन पूर्वी येण्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे की भरपूर पेरेंट्सशी वगैरे बोलतो ना, मोस्टली काही पेरेंट्सला कॉलेजेसमध्ये ज्यावेळी आता तुम्ही ऍडमिशन घ्यायला जाताय किंवा इन्क्वायरीसाठी जाताय तर कॉलेजवाले काय बोलतात की सध्या आमच्याकडे ज्या नॉन कोर ब्रँचेस म्हणजे ENTC असेल किंवा ज्या इलेक्ट्रिकल वगैरे सर्किट ब्रँचेस आहेत तिथं तुम्ही ऍडमिशन यावर्षी घेऊन ठेवा. सेकंड इयरला ब्रँच चेंज हा ऑप्शन असतो आणि आम्ही तुमची ब्रँच जी आहे ती अपग्रेड करून देऊ CS मध्ये. मोस्टली पेरेंट्स वगैरे काय करतात, या गोष्टी विचार करतात आणि ज्यावेळी ते मला वगैरे कॉल करतात की सर हे कॉलेज आहे जे आम्हाला कोरमधली ब्रँच ऑफर करत आहे, मग आम्ही काय करायला पाहिजे. एक, जर तुम्ही कोणत्याही कॉलेजला या गोष्टी म्हणजे जर कोणत्याही कॉलेज तुम्हाला या गोष्टी सांगत असेल तर त्या गोष्टींवरती प्लीज विश्वास ठेवू नका. कारण का, सेकंड इयरला ब्रँच चेंज हा ऑप्शन असतो परंतु त्याची पॉसिबिलिटी आहे ना खूप लो असतो. मला माहिती आहे भरपूर कॉलेजेस या गोष्टींचा आमिष दाखवतात का, कारण का त्यांच्याकडे कोरमध्ये ऍडमिशन्सच होत नाहीत. त्यामुळे सीट्स वॅकंट राहू नयेत यासाठी ते काय करतात, तुम्हाला आता कोरची सीट ऑफर करतात. चांगले टॉप कॉलेजेस या गोष्टी करतात, कोरची सीट तुम्ही ऑफर करतात आणि सेकंड इयरला सांगतात की आम्ही तुम्हाला ब्रँच करून CSIT मध्ये देऊ. परंतु ही जी पॉसिबिलिटी आहे ती खूप कमी आहे. पॉसिबिलिटी कमी इन द सेन्स काय आहे, तर तुम्ही विचार करा ज्यावेळी ब्रँच चेंज कधी होते, ज्यावेळी एखाद्या ब्रँचमध्ये वॅकन्सी असते. दुसरं, तुमचा CGPA खूप मॅटर करतो. CGPA तुमचा इतर ब्रँचेसच्या मनाने खूप जास्त लागतो. मग ही जी पॉसिबिलिटी आहे ना ती लो बरोबर आहे. ब्रँच चेंज होऊ शकते परंतु पॉसिबिलिटी खूप लो आहे. त्यामुळे तुम्ही इतकंच करा की आता ज्यावेळी प्रोव्हिजनल ऍडमिशन्स वगैरे करताय, कन्फर्म झालेली जी ब्रँच आहे ती व्यवस्थित माहिती करून घ्या. इतर कोणत्याही ब्रँचेसला ट्राय करण्याआधी ट्राय करा की CSITलाच तिथे ऍडमिशन मिळेल. ही होती जनरल अवेअरनेस. दुसरं, जे आमची पर्सनल काउन्सिलिंग बॅच आहे येथे काही वेळातच आम्ही ती रजिस्ट्रेशन पण क्लोज करत आहोत. त्यामुळे ज्यांना कोणाला पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. तर पर्सनल काउन्सिलिंगमध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला काय प्रोव्हाइड करतो. एक म्हणजे काय, तर कंटिन्युअस डाऊट सपोर्ट मिळतो. कोणत्याही स्टेपला तुमचं ऍडमिशन कन्फर्म होईपर्यंत काहीही डाऊट येत नसेल तर आम्ही डायरेक्टली कॉल्सवर व्हॉट्सअपवर तुम्ही तुमचे डाऊट्स आम्हाला विचारू शकता. दुसरं आहे ते म्हणजे काय, तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज कुठे हवे, ब्रँच कुठे हवे, यानुसार एक पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ते आम्ही तुम्हाला बनवून देतो. थर्ड आहे ती म्हणजे काय, जसं आता CETचे स्टेजेस स्टार्ट होतात ना, कॅप रजिस्ट्रेशन आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे, कॉलेज कन्फर्मेशन आहे, त्यानुसार आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांचे लाईव्ह सेशन्स घेतले जातात आणि तुम्हाला सांगितलं जातं की फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे, मिस्टेक्स कुठे करायचे नाही. ठीक आहे. आणि शेवटी असतं ते स्पॉट ऍडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्सला पण तुम्हाला गाईड केले जाते की कोणत्या कॉलेजच्या कोणत्या स्पॉटला तुम्हाला अपियर करायचं आहे, वॅकन्सी किती आहे, आणि शेवटी फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स सेशन ज्याच्यामध्ये तुम्हाला गाईड केलं जातं की फर्स्ट इयर इंजिनिअरिंग पासून तुम्हाला कोडिंग कसं स्टार्ट करायचं आहे, CGPA कसा मेंटेन करायचं याबद्दल माहिती आहे. आय होप सगळ्या गोष्टी कळल्या असेल. मला माहिती आहे मोस्टली पेरेंट्स बोलतात ना पर्सेंटाईल खूप कमी असते, एक चांगलं कॉलेज त्यांना हवं असतं. त्यांना माहिती नाहीये की आपल्या पर्सेंटाईलला चांगलं कॉलेज कुठे मिळू शकतं, कारण का भरपूर असे ऑप्शन्स असतात ना ते तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. तुमच्या पर्सेंटाईलला एक बेस्ट कॉलेज लिस्ट बनवून देऊन तुमचं ऍडमिशन कन्फर्म होईपर्यंत पूर्ण गायडन्स द्यायची जबाबदारी आमची असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो. आता येतो कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही नेमकी प्रोसेस काय आहे. तर आता काय होतं, ज्यावेळी तुम्ही आता CET सेलकडे ऍप्लिकेशन क्रिएट केलं होतं एक्झामसाठी, सेम आता कॅप राऊंडसाठी सुद्धा तुम्हाला ऍप्लिकेशन तयार करावं लागतं. मग तुम्हाला आता जी ऍप्लिकेशन आहे त्याची डेट अजून स्टार्ट नाही झाली. आज मी हा सकाळी 8 ते 9च्या दरम्यान हा माझा व्हिडिओ रिलीज होईल. मग तोपर्यंत तरी CET सेलकडून कोणतंही शेड्यूल नाही आलंय की कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी स्टार्ट होईल. मग शक्यता काय, आज किंवा येत्या 2 दिवसात ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती स्टार्ट होईल.
याच्यामध्ये काय करावं लागतं, तुम्हाला तुमच्या सीईटी लॉग इन मध्ये जाऊन एक ऍप्लिकेशन क्रिएट करावं लागतं कॅप रजिस्ट्रेशनसाठी. जे सगळे डिटेल्स आहेत, तुमचे सीईटीचा स्कोर काय असेल, तुम्हाला जेईचा स्कोर ऍड करायचा असेल तो सुद्धा ऍड करू शकता, 10चा स्कोर, 12वीचे मार्क्स, हे सगळे डिटेल्स तुम्हाला ऍड करावे लागेल. तुमची कॅटेगरी कोणत्या हे चूज करावं लागतं. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी SC ST वगैरे सगळ्या कॅटेगरी चूज करावे लागतात. कॅटेगरी चूज केल्यानंतर जेवढे सगळे रिलेव्हंट डिटेल्स आहेत ते सगळे फिलअप केल्यानंतर शेवटी सेक्शन काय येतो, जी कॅटेगरी सिलेक्ट केली आहे ती सगळी डॉक्युमेंट्स तिथे तुम्हाला अपलोड करावी लागतात स्कॅन करून. ठीक आहे, मग डॉक्युमेंट्स कोणकोणते असू शकतात, समजा तो ओबीसी कॅन्डिडेट असेल तर ओबीसी कॅन्डिडेटसाठी नॉर्मल डॉक्युमेंट्स कुठले असतात, तर तुमचं जेईचं स्कोर कार्ड असेल, सीईटीचं स्कोर कार्ड असेल, त्याच्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे, नॉन क्रिमिलियर आहे, त्याच्यासोबत डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे, ही सगळी डॉक्युमेंट्स स्कॅन करून तिथे अपलोड करावे लागतात. डॉक्युमेंट्स ज्यावेळी स्कॅन करून अपलोड करतात तुमच्या पोर्टलमध्ये, त्या लॉग इनमध्ये, त्यावेळी तुमच्यासमोर दोन ऑप्शन्स असतात. एक म्हणजे फिजिकल स्क्रुटनी आणि दुसरा असतो ऑनलाईन स्क्रुटनी. फिजिकल स्क्रुटनी म्हणजे काय, तर तुम्हाला डॉक्युमेंट्स फिजिकली त्या सेंटरला जाऊन व्हिजिट करावं लागतं. आणि दुसरं आहे ऑनलाईन स्क्रुटनी. आता ऑनलाईन स्क्रुटनी म्हणजे काय, तुम्हाला कुठेही जावं लागत नाही, तुम्ही फॉर्म सबमिट केला तो ऑटोमॅटिक एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजला जातो आणि तिथले ऑफिसर जे असतात ते फॉर्म चेक करतात की फॉर्म वगैरे बरोबर आहे की नाही, त्याच्यामध्ये मिस्टेक्स काही नाही आहेत. मिस्टेक्स जर असतील तर ते तुमच्या लॉग इन मध्ये कळवतात की इथे इथे एरर आहे, तो करेक्ट करा आणि परत फॉर्म रिसबमिट करा. ठीक आहे, ही होती ऑनलाईन स्क्रुटनी. आता फिजिकल स्क्रुटनी समजा तुम्ही निवडलं तर फिजिकल स्क्रुटनी मध्ये काय होतं, तिथे पुन्हा तुम्हाला पुढे जाऊन ऑप्शन्स येतात की तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा असतो. त्या डिस्ट्रिक्टमध्ये जेवढी एफसी सेंटर्स म्हणजे फॅसिलिटेशन सेंटर्स ज्याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुमचे व्हेरीफाय केले जातात. आता ही काही वेगळी सेंटर्स असतात का, नाही, तुमच्या जवळची काही इंजिनिअरिंग कॉलेजेस असतात ज्यामध्ये हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंडक्ट केले जातं. मग या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एफसी सेंटर्स आहेत. मग तुमच्या समोर जी लिस्ट आहे त्याच्यामधून एखादं सेंटर सिलेक्ट करायचं. त्या सेंटरमध्ये कोणकोणते टाइम स्लॉट अवेलेबल आहेत आणि डेट्स अवेलेबल आहेत ते सुद्धा दाखवलं जातं. मग त्या डेट्स चूज करायचं, तिथला टाइम स्लॉट चूज करायचा आणि फॉर्म सबमिट करायचा. आता सबमिट केलेल्या फॉर्मची कॉपी प्लस जे तुम्ही स्कॅन कॉपी केलेले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते सगळ्या गोष्टी घेऊन ते सेंटर जिथे तुम्हाला एफसी सेंटर अलॉट झाले तिथे प्रेझेंट राहावं त्या दिलेल्या वेळेत आणि स्लॉटमध्ये. तिथले ऑफिसर्स काय करतात, तर तुमचं सगळं डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत की नाही, त्याच्यावरती मिस्टेक्स कोणत्या नाही आहेत की नाही, सगळं वेल फॉर्मॅटेड आहे की नाही हे चेक करतात आणि प्रत्येक डॉक्युमेंटवरती एक व्हेरीफाईड असा शिक्का देतात आणि शेवटी एक्नॉलेजमेंटची रिसिप्ट मिळते. एक्नॉलेजमेंट रिसिप्ट म्हणजे काय, तर तुमचे डॉक्युमेंट सक्सेसफुली व्हेरीफाईड झालेत असा याचा अर्थ होतो. आता फिजिकल स्क्रुटिनी चूज करायचं की ऑनलाईन स्क्रुटिनी, मी गेल्या वर्षी झालं असं की मोस्टली विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्क्रुटिनी चूज करायला सांगितलं होतं, परंतु 4-5 दिवस झाले तरी सुद्धा विद्यार्थ्यांची डॉक्युमेंट जे ती व्हेरीफाय झाली नव्हती, ती पेंडिंगच पडली होती. मग सीईटी सेलने पुन्हा काय सांगितलं, तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्क्रुटिनी निवडले त्यांनी ऑनलाईनचं कन्वर्ट करून फिजिकलमध्ये करा आणि जवळच्या एफसी सेंटरमध्ये डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करा. आता यावर्षी सुद्धा 2 ऑप्शन्स हे नक्की असणार आहेत. आता सीईटी सेल काय म्हणजे कशी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतं, गेल्या वर्षी सारखा ऑनलाईनचा प्रॉब्लेम यावर्षी होतो की नाही हे पाहावे लागेल. मी त्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल की ऑनलाईन स्क्रुटिनी निवडावं की फिजिकल स्क्रुटिनी निवडावं. आय होप ही प्रोसेस तुम्हाला इथे समजली असेल. कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे ती इथं संपते. आता तुम्हाला या स्टेपला काय करायचं आहे, एक म्हणजे मला तुमचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते व्यवस्थित रेडी ठेवा. एखादं डॉक्युमेंट नाही आहे तुमच्याकडे तर काही नाही, तर टोकन रिसिप्ट आहे ना त्याच्यावरती ऍडमिशन आता जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते होऊन जातं, परंतु लवकरात लवकर ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स मिळवायचा प्रयत्न करा. सीईटी सेल एक स्पेसिफिक डेट देतं की या वेळेपर्यंत म्हणजे तुमचं कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन कन्फर्म होईपर्यंत ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्ही मिळवलं पाहिजे, ते स्कॅन करून पुन्हा त्या लॉग इनमध्ये अपलोड केलं पाहिजे आणि मग ते व्हेरीफाय करून मग तुम्ही ते ऍडमिशन कन्फर्म करायला कॉलेजमध्ये गेलं पाहिजे. त्यामुळे जरी एखादं डॉक्युमेंट नसेल काळजी करू नका, टोकन रिसिप्टवरती काम चालतं. दुसरं, जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस मधून येतात परंतु ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट बंद केले. ठीक आहे, आणि झालं असं की सीईटी सेलकडे जे सर्टिफिकेट लागतं ते ईडब्ल्यूएस स्टेटचं सर्टिफिकेट लागतं. मग आता स्टेट गव्हर्नमेंटने तर ते देणं बंद केले. मग यासाठी एकतर सीईटी सेलने यावर्षी काहीच नाही GR काढलाय की आम्ही सेंट्रलचं सर्टिफिकेट ऍक्सेप्ट करू की नाही. आता तुम्ही काय प्रिपेअर राहिलं पाहिजे, एक म्हणजे काय, जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस आहेत आणि मराठी कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी SEBC सर्टिफिकेट विथ नॉन क्रिमिनल नावाचं एक सर्टिफिकेट इश्यू होते, त्याला तुम्ही अप्लाय करा. जेणेकरून सीईटी सेलने त्यांचं जर रिझर्वेशन कन्सिडर केलं तर त्याचा बेनिफिट तुम्हाला व्हावा. ज्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट स्टेटचं मिळत नाही, सेंट्रलचं हवं तर काढून ठेवा, कारण का सीईटी सेलने यावरती एकही क्लॅरिफिकेशन दिलं नाही की आम्ही यावर्षी सेंट्रलचं सर्टिफिकेट ऍक्सेप्ट करू की नॉन SEBC सर्टिफिकेट ऍक्सेप्ट करू. त्यामुळे आपण वेल प्रिपेअर्ड राहा. मला माहिती आहे हा भरपूर मुलांचा डाऊट होता, तो सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करतोय. जोपर्यंत सीईटी सेलकडून या गोष्टीला दुजोरा मिळत नाही तोपर्यंत आपण हे सांगू शकत नाही. ठीक आहे, आणखी
एक म्हणजे काय तर ज्यांच्या डॉक्युमेंट्सवरती काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील घाबरून जाऊ नका, एक 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती ॲफिडेव्हिट बनवा, जेणेकरून काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जी स्टेज असते ती कशी कंडक्ट होते. घाबरून जाऊ नका. सीईटीचा रिझल्ट लागल्यानंतरची पहिली स्टेज ही आहे ती लवकरच आज किंवा येत्या 2 दिवसात चालू होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. आय होप आजचा हा व्हिडिओ समजला असेल. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.